तर हाय सर्वांना. आत्ता प्राप्ती झोपून उठलेली आहे. तर चला किचनमध्ये जाऊया. आजचा मेनू काय बघूया. तर आज आणला होता फिश, बांगडा आणला होता आज. तर प्राप्ती झोपून उठल्या मम्मा फिश पाहिजे फिश पाहिजे. बघा दाखवते ती कशी हातात घेऊन. तर आज फिश करायचं असं ठरलं होतं सगळ्यांचं. तर बघा प्राप्ती हातात घेऊन मलाच भीती घालायला लागल्या. तर आता फिशला मॅरिनेशन करण्यासाठी लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर हे सर्व घेतले. सर्व बारीक करून घेतल्यानंतर हळद, मीठ, लिंबू आणि आपला लाल मसाला घेतला, मालवणी मसाला. ते सर्व एकत्र करून घेतलं आणि सगळ्या माशाला मॅरिनेशन करून सगळीकडे लावून घेतलं. आणि फ्रीजमध्ये मॅरिनेशन होण्यासाठी फ्रीजमध्ये मी एक आधी तासभर ठेवून दिलं. तर मध्येच मग झोपून उठल्यामुळं प्राप्तीला भूक लागलेली. तर म्हटली मग मॅगी पाहिजे. तर मग मध्येच तिला ते फिशचं बाजूला ठेवून परत मॅगी करायला घेतली. तर प्लेट घेऊनच बसले, तिला म्हणजे भूक लागलेली ना, झोपून उठलेली. मग इकडं मॅगी तयार करायला ठेवली. ती बघतच थांबली मॅगी होते कधी. नंतर मॅगी केली. तिला बाहेर घेऊन तिला पोट भरून पहिला मॅगी चालली. म्हणजे एकदा मुलांचं पोट भरले की ते कसे परत मग आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत. ते त्यांचं निवांत त्यांचं खेळणं चालूच असते. मग खाल्ली तर आणि बाहेर फरशीवर घातलेली रांगोळी तिनं पुसून टाकली. नंतर त्याच्यावर पाणी ओतून सगळं पूर्णपणे मग ते रांगोळीचा नामोनिशाण तिनं पूर्ण असा मिटवून टाकला. त्याच्यातच खेळली. नंतर मग काय मनात आलं, परत कापड घेतलं, तिनंच फरशी पण पुसून टाकली. स्वतः पाणी सांडली पण पुसून पण टाकली. तोपर्यंत मग ते खायला तिला नको होतं. तोपर्यंत मग आमचे बाबा आले गावातून. तर ते प्राप्तीला काहीतरी घेऊन आलेले खायला. मग प्राप्तीला राहू दे म्हटलं मॅगी. चल प्राप्ती आत काय आणले तुला बघू म्हणून बघितलं. तर तिला दाबेली आणलेली. म्हणजे तिला दाबेली आवडते जास्त, त्यामुळे ते तिला येताना दाबेली घेऊन आलेले. तिचं दाबेली खाण्याचं चालू आहे तोपर्यंत मी फिशच्या करीची तयारी केली. त्याच्यासाठी आपला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, धने, थोडेसे मोहरी हे सर्व वाटण बारीक करून घेतलं. पातेल्यात तेल तापत ठेवलं. तोपर्यंत इकडं साईडला आम्ही म्हणजे मी आणि आमच्या आई आम्ही खात नसल्यामुळे आम्ही वेगळी भाजी केली. मग पातेल्यात तेल तापत ठेवलं. त्याच्यात तो फिशसाठी केलेला मसाला भाजून घेतला. भाजल्यानंतर त्याच्यात हळद, मालवणी मसाला, आपलं लाल तिखट हे सर्व घालून परत तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घेतला. मग मसाला परतून झाल्यानंतर वरून फिश करीसाठी मिळणारा जो सांबर मसाला असतो तो थोडासा वरून घालून घेतला. आणि पूर्ण चांगलं हलवून मसाला भाजून झाल्यानंतर आपल्याला जेवढं करी हवे त्यानुसार त्याच्यात पाणी घालायचं. म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवे, पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी घालून घेतलं. थोडीशी उकळी आल्यानंतर मग जे मॅरिनेशन केलेले फिशचे कट्स होते ते त्याच्यात घातले. फिशचे कट्स घालून थोडा वेळ त्याला शिजू दिलं. एक उकळी आणून घेतली त्याला पहिल्यांदा. उकळी आल्यानंतर मग त्याच्यात वरून कोथिंबीर वगैरे घालून चांगलं करीला कोथिंबीर घालून पूर्ण अजून एखादी उकळी आणून दिली. त्याला साईडला ठेवून दिलं शिजण्यासाठी. तोपर्यंत इकडं करी उकळती आहे. तोपर्यंत मग म्हटलं आता फिश फ्राय करायची. नंतर मी तयारी चालू केली. एकीकडे रस्सा उकळतो आहे. मग फिश फ्राय करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी थोडं तांदळाचे पीठ, रवा, तिखट, मीठ हे सर्व एकत्र मिक्स करून घेतलं मिक्सर आधी. नंतर फ्रीजमध्ये मॅरिनेशन केलेले परत मासे ठेवले होते मी. ते मासेसुद्धा मी बाहेर काढून घेतले. नंतर ह्या मसाल्यात मॅरिनेशन करायसाठी काढून घेतलं. तोपर्यंत तव्यात तेल तापत ठेवलेलं. तेल तापते तोपर्यंत मग एक पीस मी त्या पिठामध्ये मॅरिनेशन करून घेतला. तेल थोडंसं जास्त कडक नाही तापवायचं, थोडंसं मीडियम फ्लेमवरती तापवून घेतलं. एक पीस मी मॅरिनेशन केला त्या पिठामध्ये आणि त्या मॅरिनेशनच्या मसाल्यामध्ये. आणि तळण्यासाठी मंद आचेवरती सोडून दिला. आणि दोन्ही साईडनं थोडासा म्हणजे सुरुवातीला जास्त नाही लगेच हलवला.
म्हणजे तव्या उलताना असं तेल त्याच्यावरती साईडनं मारून मारून वरून पण थोडंसं भाजून घेतला. नंतर मग थोडासा शिजल्यानंतर मग पलटी मारून दोन्ही साईडनं चांगला खरपूसपणे भाजून घेतला. आणि पहिला पीस तळून झाला, पीस तळून साईडला ठेवला. बरं बाकीचे तोपर्यंत बाकीच्या पिसांना पण मॅरिनेशन करून घेतलं. तोपर्यंत प्राप्तीला फिश खायची गडबड झाली. तोपर्यंत जो पहिला पीस तळला होता तो दिला बाबांनी तिला, काटे काढून वगैरे चारायला लागलेले बाबा तिला. खाल्ला तिनं पण आज फिश. खात नाही ती पण आज आवडीने जरा खाल्ला तिनं फिश. तर हे पीस आपले सगळे पूर्ण तळून झाले. तर ही आपली फिशची थाळी तयार आहे. फिश करी, बांगडा फ्राय, भात, चपाती, कांदा, टोमॅटो अशी आपली पूर्ण बांगडा थाळी तयार आहे. तर तुम्हाला कसे वाटली आजची रेसिपी, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की सांगा मला. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. मला सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का, कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ, नक्की सांगा. बाय.